नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जेवढे शेतकरी हळद उत्पादक आहेत सगळ्यांनी या व्हिडिओकडे लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात मोठा आणि मेजर प्रॉब्लेम जो आहे सध्या त्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, माझ्या बऱ्याच मित्रांची मला या 2-4 दिवसामध्ये चर्चा झाली आणि त्या मित्रांकडून मला असं समजलं की आम्ही मल्टिप्लायर दिलेला आहे किंवा 19-19 दिलेला आहे, तरीसुद्धा आमची हळद वाढत नाही आहे. आता हळद वाढतच नाही आहे काही करून, आणि एका साईडची हळद वाढते आणि शेतातले एका साईडची हळद वाढत नाही. ही गोष्ट तेवढी आपण समजतोय तेवढी साधी आणि सोपी नाही आहे. 100% तो प्लॉट लागलेला आहे. बघा, 2 प्रकार आहेत यामध्ये. चुनखडीमुळं झाड पिवळं पडणं आणि वाढ थोड्या वेळ थांबणं ही गोष्ट वेगळी आहे. परंतु त्या ठिकाणी त्या झाडाची वाढच न होणं आणि त्यासोबतचं बाकीचं प्लॉट हा वाढत जाणं, ह्या 2 गोष्टीमध्ये खूप फरक आहे. या मेजर प्रॉब्लेमवर सध्या एकच उपाय आहे. सगळ्यांनी रिडोमिल गोल्ड, रोको यापैकी एक बुरशीनाशक घ्यायचं आहे 250 ग्राम आणि 150 लिटर पाणी करायचं आहे. त्याच्यासोबत मल्टिप्लायर अर्धा किलो द्यायचं आहे आणि अलिका किंवा क्लोरोसायफर या 2 पैकी एक औषध घ्यायचं आहे आपल्याला. प्रतिपंप 30 मिली हे मोजून टाकायचे सरळ पंपामध्ये. आणि हे जे आपण 150 लिटरमध्ये मल्टिप्लायर आणि त्यासोबत रिडोमिल गोल्डचं पाणी बनवलेलं आहे ते डायरेक्ट पंपात घ्यायचं आणि 30 मिली या 2 औषधापैकी एक औषध आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि स्पॉट ड्रिचिंग दोन्ही साईडला आपल्याला त्याला गोल करायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सड आहे त्या ठिकाणी त्याला आळवणी डायरेक्ट करायचं आहे. आणि जर प्लॉट ओला नसेल तर ओला करून घ्या आणि त्याला स्पॉट ड्रिचिंग द्या. 100% याच्यावर रिझल्ट भेटेल तुम्हाला आणि कमी दिवसामध्ये हे प्लॉट रिकवर होतील. नाहीतर मित्रांनो, पुढच्या 8 दिवसामध्ये हे प्लॉट संपलेले असतील. कारण मेजर प्रॉब्लेम याचा खूप मोठा येतो आणि हे जेव्हा संपेल तेव्हा आपण लगेच काय करू, यामध्ये ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि मेटारायझमची ड्रिंचिंग करू आणि हा प्लॉट पुन्हा रिपेअर करून घेऊ. यामध्ये आपण पुन्हा आपल्याला त्या मायक्रोरायझासारख्या आपण बुरशा सोडू शकतो, ज्यामुळे लवकर मुळा ॲक्टिव्ह होतील. ह्या सगळ्या गोष्टी आपण करू. परंतु सध्या आवश्यक आहे की स्पॉट ड्रिचिंग लवकरात लवकर दोन्ही साईड डायरेक्ट मुळाला ड्रिंचिंग करून घ्या. कमीत कमी 50 मिली 30 ते 50 मिली पाणी डायरेक्ट त्याच्या बुडाला गेलं पाहिजे. ही दक्षता बाळगा. धन्यवाद मित्रांनो.